असेल. मुंबई पुणे आणि मुंबईला जाणारा जो एक मार्ग आहे ज्याचं उद्घाटन महाराष्ट्र दिनी 1 तारखेला झालं. खरं तर महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की दळणवळणाचे साधनं हे प्रगतीपथावर जात आहेत आणि त्या मार्गाचा फायदा आपल्याला आणखीन लवकर आपल्याला मुंबईला जाण्यासाठी होणार आहे. अंतर आपण लवकर त्या ठिकाणी पार करू शकणार आहेत. हे खरं तर महाराष्ट्र प्रगतीच्या वळणावर जाते गेला पाहिजे यासाठी काही दुमत नाही. परंतु ज्या माणसानं ज्या मेंढपाळानं तो रस्ता दाखवला आहे पुणे ते मुंबईला जाणारा, त्याचं नाव आहे शिंगरोबा धनगर. जो शिंगरोबा धनगर त्या परिसरामध्ये मेंढपाळी करण्याचं काम त्यांचं होतं. मेंढपाळी करत असताना त्या सह्याद्रीच्या त्या दऱ्याखोऱ्यामध्ये हा वावरलेला माणूस आहे. म्हणून ज्यावेळेस हे त्या ठिकाणी मेंढपाळी व्यवसाय करत असताना इंग्रज अधिकारी त्या ठिकाणी रस्ता शोधत होते. इंग्रज अधिकारी कितीतरी दिवसानं त्या ठिकाणी रस्ता शोधत होते, परंतु तो रस्ता त्यांना सापडत नव्हता. ते हताश झाले होते. त्यावेळी शिंगरोबा त्यांना विचारतोय, मी तुम्हाला अनेक दिवसापासून या ठिकाणी पाहतोय की आपण काय शोधतायत. त्यावेळेस इंग्रज अधिकारी त्यांना म्हणतायत की तू एक मेंढपाळ आहेस, आम्ही काय म्हणून तुला सांगावं आणि तू काय तुझ्याकडून आम्हाला काय माहिती मिळणार आहे. त्यावेळेस शिंगरोबा म्हणतं की सांगा काय, म्हणजे मी माझ्याच्यानं काही झालं तर शक्य मी करेल ते काम. त्यावेळेस इंग्रज अधिकारी शिंगरोबांना म्हणताय की आम्हाला रस्ता शोधून द्या. त्यावेळेस तो म्हणजे शिंगरोबा धनगर मेंढपाळ त्यांनी तो रस्ता शोधून दिला आहे. आणि रस्ता शोधून दिल्यानंतर इंग्रज अधिकारी त्यांना म्हणतायत शिंगरोबांना की आमचं काम लवकर झालं तुमच्यामुळं, सांगा तुम्हाला काय द्यायचं आहे, काय पाहिजे, जे पाहिजे ते सांगा. सोनं पाहिजे, चांगलं घर पाहिजे, पैसा संपत्ती जे हवं आहे ते सांगा, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहेत. आम्ही ब्रिटिश आहेत, आमची सत्ता इथं आहे. त्यावेळेस शिंगरोबाचे मात्र शिंगरोबा धनगर त्यांना म्हणताय मला तुमचा पैसा नकोय, सत्ता नकोय, कुठलीही संपत्ती नकोय, कुठलाही पुरस्कार नकोय, मान सन्मान नकोय. अरे द्यायचंच असेल ना तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या. जे तुम्ही आत्तापर्यंत या भारतीयावर अन्याय अत्याचार करताय ना ते बंद करा, स्वातंत्र्य द्या आमच्या देशाला. हीच माझी मागणी तुमच्याकडे असेल, हाच माझा पुरस्कार असेल, हेच माझं सर्वस्व असेल. त्यावेळेस प्रचंड राग इंग्रज अधिकाऱ्यांना आला आणि त्यांनी त्या मेंढपाळावर गोळ्या झाडल्या आणि ते शिंगरोबा धनगर त्या ठिकाणी गतप्राण झालेत. आजही आपण जर त्या बोरघाटामध्ये सध्याच्या जे काल उद्घाटन झालं आहे आपण पाहतोय की त्या रस्त्यावर आजही त्यांचं एक छोटंसं मंदिर आहे. ती आमची आस्था आहे महाराष्ट्राची, ती भारतीयांची आमची आस्था आहे, ती प्रेरणा आहे आमची. जो माणूस एक मेंढपाळ साधा माणूस देशासाठी आपलं बलिदान देतोय हे गर्व आपल्याला वाटला पाहिजे. म्हणून शिंगरोबा धनगरांचं नाव या ठिकाणी आपण या रस्त्याला दिलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. आणि ही मागणी आजची नाही, हे मागणी फार पूर्वीपासून आहे, हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. येणाऱ्या काळात काय भूमिका असेल आपली? येणाऱ्या काळामध्ये आम्ही वेट आणि वॉच पाहतोय की आम्ही आता निवेदन दिलेलं आहे. काय मुख्यमंत्री या ठिकाणी निर्णय घेतील, मंत्रिमंडळ काय निर्णय घेईल हे आम्ही वाट पाहतोय. आम्ही शांत बसणार नाही, लक्षात घ्या. आम्ही शांत बसणार. येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर यांनी नाही निर्णय घेतला तर आम्हाला वेगवेगळे अनेक पर्याय आमच्या पुढे आहेत. त्या पर्यायाचा वापर करून आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल याची या ठिकाणी मंत्रिमंडळाने आणि मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो.